बागडे निर्गुण सवंगडे खेळे लाडे कोडे नंदा घरी ते रूप संपूर्ण यशोदा खेळवी कृष्णा ते आळवी वेळोवेळा सागर जीवन सत्रावीची खूण मेघतो वर्षण ओळलासे ते रूप संपूर्ण यशोदा खेळवी कृष्णा ते आळवी वेळोवेळा निवृत्तीचे धन गोकुळी श्रीकृष्ण निवृत्तीचे धन गोकुळी श्रीकृष्ण गहिनी सहिष्ण प्रेमे डोले ते रूप संपूर्ण यशोदा खेळवी कृष्णा ते आळवी वेळोवेळा विठ्ठल 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 अरूप बागडे निर्गुण सवंगडे खेळे लाडे कोडे नंदा घरी ते रूप संपूर्ण यशोदा खेळवी कृष्णा ते आळवी वेळोवेळा योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतं संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यंशहस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाच यांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि अरूप बागडे निर्गुण सवंगडे खेळे लाडे कोडे नंदा घरी ते रूप संपूर्ण यशोदा खेळवी कृष्णा ते आळवी वेळोवेळा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज तसेच कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे गुरु निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चौघा भावंडांमध्ये ज्येष्ठाची आणि श्रेष्ठाची भूमिका असणारे निवृत्तीनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज प्रस्तुत अभंगामधून काल्याचं वर्णन करतात विठ्ठल विठ्ठल
अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सालाबादाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अन्नदान सप्ताह. या अन्नदान सप्ताहामध्ये, हरिनाम सप्ताहामध्ये आजचा शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा, नयन दीप रम्य सोहळा, या सोहळ्यासाठी आपण सर्वजण जमलो आहात. या ठिकाणी आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, प्रसादाचं कीर्तन म्हणजे महाप्रसादाचं कीर्तन. आणि हा महाप्रसाद, हा काला प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभवायला भेटत नाही, यासाठी अधिकारी लागतो. म्हणून महाराज सांगतात, व्हाल कोण कोण अधिकारी, व्हाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण. देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाचा प्रसादे करारे भजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाचा प्रसादे करारे भोजन. वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण. देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. म्हणजे या ठिकाणी अधिकारी लागतो. मग माणूस काल्याचा अधिकारी केव्हा बनतो? नामसाधनाने, चिंतनाने, म्हणजेच भक्तीने, अर्थात सेवेनं माणूस काल्याचा अधिकारी बनतो. बघा, आपल्या पुराणामध्ये कथा आपण सर्वजण ऐकतो. त्या कथेचं त्यामध्ये एक असा होऊन गेला की त्याला देवाचं नाव सुद्धा घेता येत नव्हतं. त्याला राम म्हणायला लावलं की तो मरा म्हणायचा. काय नाव त्याचं? बोला सगळे, तुम्ही आजारी कोणी यातलं नाही ना? मग बोला. असा एक जण होता की त्याला राम म्हणायला लावलं की तो मरा म्हणायचा. काय नाव त्याचं? वाल्या कोळी, वाल्या, वाल्मिक ऋषी, यातल्या एका बी नावात मला नाही खुशी. त्याचं नाव होतं रत्नाकर. खरं नाव होतं त्याचं रत्नाकर. रत्नाकर म्हणजे काय? रत्नकर. त्याचं नाव रत्नाकर. मग त्याला वाल्मिक ऋषी नाव कसं पडलं? तर वाल्मिक हा संस्कृत शब्द आहे. संस्कृतामध्ये कोळ्याला वाल्मिक असं म्हटलं जातं. मग तो वाल्या कोळ्यानं किती पाप केलं होतं? 17 रांजण ब्राह्मण मारले होते. एवढं पाप केलं, पण साधूची भेट झाली, नामचिंतन केलं आणि वाल्या कोळी अधिकाराच्या समीप गेला. कशामुळं? तर नामसाधनेमुळं. विठ्ठल विठ्ठल म्हणून साध्य साधन साधायचं असेल तर साधकाने साध्यापर्यंत गेलं पाहिजे. आपण आहोत साधक. आपण जे माध्यम वापरतो ते आहे साधन आणि जे आपल्याला पाहिजे ते आहे साध्य. आपण आहोत साधक, साधन, साध्य. म्हणजे आपल्याला लासलगावमधून आता पंढरपूरला जायचं. पंढरपूरला जाण्यासाठी आपण एक माध्यम वापरलं, त्याचं नाव एसटी, बस माध्यम वापरलं. आपण आहोत साधक. बस आहे साधन आणि पंढरपूर आहे साध्य. पंढरपूरला आपण पोचलो. आता काय करायचं? बस सोडून द्यायची, बरोबर ना? का बसवाल्याला सांगायचं मठात नेऊन सोड? पंढरपूरला पोहोचलो की बस सोडून द्यायची. हे न संपटलं तर सोपं सांगतो. आपण आहोत साधक. जिच्यासोबत आपण लग्न केलं ती आहे साधन. आणि विवाहोत्तर कालामध्ये 2, 3, 4 वर्षानंतर एक मूलबाळ होतं, ती आहे संसाराचं साध्य. जसं पंढरपूर आल्यानंतर, साध्य आल्यानंतर साधन सोडून द्यायचं, तसं बायको सोडायची नाही. साध्य जरी प्राप्त झालं तरी बायको सोडायची नाही. म्हणजे गोपिकांनी काय केलं? देवाची प्राप्ती झाली तरी सुद्धा भक्तीच केली. याला म्हणायचं साध्य, साधन, साधक. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज आहे काल्याचं कीर्तन. आज आहे शेवटचं कीर्तन, काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन झालं आणि जर एखादा परत कुणी आला तर त्याला उद्या तुम्ही विचारणार का आला, बरोबर ना? का आला? कारण त्याचं नाव आहे काला. काला झाला की सगळ्यांनी हाला. काल्याचं कीर्तन म्हणजे सोप्या भाषेमध्ये पगाराचं कीर्तन, असंही काही भागात म्हटलं जातं, पगाराचं कीर्तन. पण आजच्या कीर्तनाच्या दिवशी कीर्तनकार हा वारकरी संप्रदायाची काही अलिखित नियमावली आहे, काही दंडक आहे. आजचा कीर्तनकार हा बांधला गेला नियमानं. मग कोणत्या नियमानं? आजच्या कीर्तनकारानं इतर गप्पा मारायच्या नाही. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे काही लीला केल्या त्या लीलांचं वर्णन करायचं.
चरित्र ते उच्चारावे 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 केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्याचं आज उच्चारण करायचं. न आचारावे फक्त उच्चारावे. आज फक्त उच्चारण करायचं, आचरायचं नाही. आचरणासाठी स्पेशल पार्ट आहे कोणाचं? प्रभू रामचंद्राचं. प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण आचरायचं आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त उच्चारायचं. नाही तर आपण उलट करतो, ज्याचं आचरायचं त्याचं उच्चारतो आणि ज्याचं उच्चारायचं त्याचं आचारतो. आता भगवान श्रीकृष्णाला किती बायका? 16,108. आणि आपण त्याचं आचरण करतो. आपण 2 केल्यानं काय बिघडलं? पण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्याचं आज फक्त उच्चारण करायचं. अशीच द्वापारयुगामधली गोष्ट. द्वापारयुगामध्ये दंतवक्र शिशुपाळ यांनी सगळीकडे राहंकाळ माजवला. देव ब्राह्मण गायींची हत्या चालू केली आणि देव ब्राह्मण गायींची हत्या चालू केल्यानंतर सगळ्यात पहिलं दुःख कुणाला होत असेल तर ते होतं पृथ्वीला. सगळ्यात पहिलं दुःख झालं ते पृथ्वी मातेला. आणि पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवापाशी जाते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्रीवा हेतोय सांगतसे. ब्रह्मदेवापाशी गेली आणि ब्रह्मदेवाला सांगू लागली सृष्टीवर राहंकाळ माजला. त्या राहंकाळ माजला आणि त्या सृष्टीचं धर्माचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हटलं तू चिंता करू नको, सृष्टीवर अवतार घेण्यासाठीच आम्ही असतो. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येईन त्या त्यावेळेस आम्ही अवतार घेतो. म्हणजे गीतोक्तीमध्ये सांगायचं झालं तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येईन, ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईन त्या त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार येतो. तुकोबराय सुद्धा सांगतात धर्म रक्षा वयावतार घेसी आपुल्या पाळीचे भक्त जना आपुल्या पाळीचे भक्त जना आपुल्या पाळीचे भक्त जना धर्म रक्षा वयावतार घेसी आपुल्या पाळीचे भक्त जना आपुल्या पाळीचे भक्त जना धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतारला येत असतो. मग शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर चला अवतार घेऊ आता. शेष भगवंताला सांगितलं लक्ष्मीच्या वरानं म्हणजे भगवान विष्णूने तुम्हाला आता अवतार घ्यावा लागेल. तेव्हा शेष म्हटला मी अवतार घेणार नाही. का घेणार नाही? कारण मागील्या अवतारी झालो लक्ष्मण भोगेले अरण्य तुम्हा सवे. मागच्या अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो आणि लक्ष्मण झाल्यानंतर मला अरण्यामध्ये तुमच्यासोबत वनवास भोगावा लागला म्हणून मी अवतार घेणार नाही. शेष म्हटला मी अवतार घेणार नाही. त्यावेळेस सांगितलं तू लहान भाऊ झाला म्हणून तुला वनवास भोगावा लागला. आता तू वडील होय बा सर्वज्ञा पाळील मी आज्ञा तुझी बारे. आता तू वडील हो आणि वडील झाल्यानंतर सगळे तुझी आज्ञा पाळतील. ठरलं आता अवतार घेण्याचं कार्य ठरलं. आता फार विस्तार करत नाही, वेळही खूप झालेला आहे. मग भगवान परमात्मा अवतारला येणार. मग देव अवतारला येणार. ती कुस सुद्धा पवित्र पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे असेल तर जिजामातासारखी पवित्र कुस पाहिजे. तसं भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार त्यासाठी सुद्धा पवित्र कुस पाहिजे. मग पवित्र अशा कुशीमध्ये पवित्र वातावरणामध्ये आणि पवित्र तिथीला भगवान श्रीकृष्ण अवतारला येणार. कोणाच्या पोटी अवतारला येणार तर वसुदेव देवकीच्या उदरामध्ये भगवान श्रीकृष्ण आता अवतारला येणार. भगवान श्रीकृष्णाला अवतारला येणार. पण झालं असं वसुदेव देवकीचं लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर झालं असं आकाशवाणी झाली आणि कंसाला आकाशवाणी झाली. कंसाला कळालं की माझ्या बहिणीचं जिच्यासोबत लग्न होणार आहे
तिच्या पोटी 8वा मुलगा माझा वध करणार आहे, मला मारणार आहे. मग आता कसं करायचं? हिच्या पोटी येणारा 8वा मला मारणार आहे ना, मग आपण तिलाच मारून टाकू, म्हणजे 8वा येण्याची शंकाच नाही. मग ठरलं, हातामध्ये खडगं घेतलं आणि खडगा घेऊन तो कंस मामा आपल्या स्वतःच्या बहिणीला मारायला निघाला. पण तेवढ्यात वसुदेवानं हात धरला. हात तो धरिला वासुदेव, हात तो धरिला वासुदेव, हात धरिला वासुदेव, हात धरिला वासुदेव. घेऊनिया खड्गा माराया धावला, घेऊनिया खड्गा माराया धावला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात धरिला वासुदेव, हात धरिला वासुदेव. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. खडग घेतलं कंसानं आणि आता स्वतःच्या आपल्या बहिणीला मारणार. तेवढा वसुदेवानं हात धरला. सांगितलं, का मारतो तुझ्या स्वतःच्या बहिणीला, माझ्या होणाऱ्या बायकोला? सांगितलं, इच्छा पोटी येणारा 8वा जो मुलगा आहे तो मला मारणार आहे, म्हणून मी इलाच मारून टाकतो. वसुदेवानं सांगितलं, तिला कशाला मारतो? तिच्या पोटी येणारा 8वा तुला मारणार असेल तर आम्ही तिच्या पोटी येणारा 8वा गर्भ तुला आणून देतो. मग कंस मामानं बंदीखान्यामध्ये वसुदेव देवकीला ठेवल्यानंतर पहिला गर्भ पोटामध्ये जन्माला आला. जन्माला आल्यानंतर पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकासी ठेवू नको. नारदाची भेट झाली. नारदानं कंसाला सांगितलं, आता नारद 2 प्रकारचे, एक कळीचा नारद, एक आहे कळकळीचा नारद. एक कळ लावून देतो आणि एकाला कळकळ आहे, असे 2 नारद. त्या कळीच्या नारदानं कळ लावली, इच्छा पोटी 8वा येणारा तुला मारणार आहे. मग इकडून मोजलं तर 8वा हा येतो आणि इकडून मोजलं तर 8वा इकडला येतो. कोणता मारीन सांगता येत नाही, सगळेच मारून टाक. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकासे ठेवू नको. मग कंसानं पहिलं धरलं, मारलं, असे 7ही मारितो दुराचारी, 7ही मारले. आणि 8वीची तयारी आता सुरू झाली. 8वीची तयारी सुरू झाली. भगवान परमात्मा जन्माला येणार. मग देवकीचं तेज हळूहळू सूर्यासारखं चमकायला लागलं. देवकीचं तेज हळूहळू सूर्यासारखं लखलखायला लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. देवकीचं तेज दिसू लागलं आणि देवकीच्या पोटामध्ये हळूहळू तो गर्भ वाढू लागला. गर्भ जसा जसा वाढतो तसं तिकडे कंसाला कळू लागला, 8वा येणारा मारणार आहे. 8वीची तयारी होत आहे. मग 8वा गर्भ जन्माला आला. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण कोणत्या तिथीला जन्माला आले? बोला, कोणत्या तिथीला? अष्टमी, बरोबर ना? अष्टमी. आजारी का तुम्ही? का झोप झालं नाही तुमचं? मी इकडे माझे का बघा, आज नवरदेव मी, माझे का बघा. अष्टमीला भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. मला सांगा, आता तुम्हाला 1-2 आता येत असेल ना? हा काय आहे? बोला बोला सगळे मोठ्या ना. काय आहे? 1. काय आहे? हा 2. हा 3. हा बरोबर. 1 वर गाठ आहे ना? 1. 2 ला मध्यभागी आहे बघा, आहे ना? 3 ला आहे, 4 ला खाली, 5 ला मध्यभागी, 6 ला, 7 ला वर, 8 ला नाही, द्या ना एखादी, आहे का? 8 ला गाठ नाही, म्हणजे भगवान श्रीकृष्ण अष्टमीला जन्माला आले. ज्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नाही त्याला म्हणायचं भगवान श्रीकृष्ण. विठ्ठल विठ्ठल. परमश्रद्धेय धर्मसम्राट करपात्रीजी महाराज सांगायचे, कृष्ण का मतलब होता ही क्या है? कृष्ण का मतलब होता है कम. कृष्ण या अक्षरामध्ये 3 शब्द आहे, कृ श न, क श न, 3 आहे ना. करपात्रीजी महाराज सांगायचे, कृष्ण का मतलब होता क्या है? कृ का मतलब होता है माँ की कोख से मुक्ति, श का मतलब होता है संसार की शोक से मुक्ति, न का मतलब होता है यमराज के नरक से मुक्ति. संसार का शोक, माँ की कोख और यमराज का नरक, ये तीनों से मुक्ति दिलाता है, वही तो कृष्ण होता है. विठ्ठल. रामाची ताकद सुद्धा तशीच आहे. राम म्हणजे काय? राम, आता मी व्याकरणामध्ये बोलतो. राम या अक्षराची काय ताकद आहे मी व्याकरणात बोलता आहे का? आराम की जरूरत है तो बस एक काम कर. नीट आहे का?
आराम की जरूरत है तो बस एक काम कर, राम राम कर, बाद में जिंदगी भर आराम कर. नाही कळलं? नसन कळलं तर प्रसादाची व्यवस्था केलेलीच आहे. विठ्ठल विठ्ठल. ही आहे रामाची ताकद, ही आहे कृष्णाची ताकद. संस्कृतमध्ये सुद्धा शास्त्रकार सांगतात, कृष्णबोरवाचक शब्दू नश्य निवृत्तीवाचकाः तयोराैक्यम परब्रह्म कृष्ण इति भिदयति. रामाक्षरची ताकद शास्त्रकार सांगतात. रकार उच्चार, रकार र म्हटल्यानंतर आपलं बाहेरचं पाप बाहेर जातं, आणि मकार असतो कपाटवत, म्हणजे म म्हटल्यानंतर शटर लॉक होतं. म्हणजे याला म्हणायचं राम नावाची ताकद, ही आहे कृष्ण नावाची ताकद. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला अष्टमीला. अष्टमीला झाला, सगळीकडे राहंकाळ माजला. भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर सगळे दैत्य पळायला लागले. सगळ्या दैत्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आता आपला बाप जन्माला आला. कृष्ण गोकुळी जन्मला, क्या बात आहे. कृष्ण चळकाप सुटला, कृष्ण चळकाप सुटला, कृष्ण चळकाप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण चळकाप सुटला, कृष्ण चळकाप सुटला, कृष्ण चळकाप कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती नारी नर. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि सगळ्या गोकुळामध्ये सगळीकडे गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंद. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागले, अगं तुला माहिती का, आपल्या नगरीमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, सगळीकडे आनंद झाला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, दादीवानी सुलटा वडे. एक धावती एकी पुढे, दादीवानी सुलटा वडे. आईची गालाबाला झाली, रास झाली येला गाणे. आईची गालाबाला झाली, रास झाली येला गाणे. म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो, प्रवास करायचा तर गाडी व्यवस्थित पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि चालवणारा फुल पेलेलं पाहिजे. बरोबर ना? गाडी व्यवस्थित पाहिजे, रस्ता व्यवस्थित पाहिजे आणि चालवणारा माळकरी पाहिजे. हे न संपटलं तर सोपं सांगतो, जेवण करायचं, बाजरीची, बोला तुम्ही, बाजरीची भाकर पाहिजे, त्याच्यासोबत दूध पाहिजे, तोंडी लावायला जेवायचं कसं कळतं, ठ्याचा पाहिजे. तोंडी लावायला ठ्याचा पाहिजे. तसं कीर्तन करायचं तर गायक चांगले पाहिजे, वादक चांगले पाहिजे, टाळकरी चांगले पाहिजे, तेव्हा कीर्तनाला शोभा आहे. विठ्ठल विठ्ठल. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणी एकमेकीला सांगू लागला, अगं यशोद्या मातेच्या घरी बाळकृष्ण जन्माला आला, फार बाळ सगुण गुणाचे ताने, ग बाळ दिसते गोजिरवाने. सुंदर बाळ जन्माला, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपले, असा सुंदर भगवान श्रीकृष्ण जन्माला आला. आता भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर कंसाला ही बातमी कळाली. कंसानं ठरवलं, हा माझा घात करणार, मला मारणार, मला मारण्याच्या अगोदर मी त्याला मारते. भगवान कंसानं काय केलं, आपल्या वाड्यामध्ये एक धर्मसभा भरवली, मीटिंग भरवली, आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं, जो कोणी त्या यशोदेच्या बाळाला, त्या भगवान श्रीकृष्णाला जो कोणी मारेल त्याला माझं अर्ध राज्य बक्षीस. कोण म्हटलं? कोण म्हटलं? कंस मामा.
आपल्या सभेमध्ये म्हटला, जो कोणी भगवान श्रीकृष्णाला मारेल त्याला माझं अर्ध राज्य बक्षीस. आणि त्या ठिकाणी पुतना मावशी बसेल होती. पुतना मावशी म्हटलं, अरे त्या एवढ्याशा बाळाला मारण्यासाठी अर्ध राज्य काय, तुझं काम मी फुकट करते. पुतना मावशी आपल्या स्थानामध्ये विष भरून सुंदर असं गवळींचं रूप धारण केलं पुतनानं. आणि पुतना मावशी यशोदेच्या दारामध्ये जाते. यशोदेच्या दारामध्ये जाते आणि यशोदाला सांगते, अगं यशोदे, तुला बाळ झालं असं मी ऐकलं. म्हटलं हो, पण तू कोण? तेव्हा यशोदाला ती कंस गवळणीच्या वेशामध्ये आलेला कंस मामा सांगतो, अगं मी तुझी लांबून लांबून पाहुणी लागते ग, कुठे बाळ मला दाखव. तेव्हा यशोदा सांगते, अगं आत्ताच त्याला न्हाऊ घातलं आणि आत्ताच पाळण्यामध्ये त्याला झोपी घातलं. आता ते जर उठलं तर पुन्हा झोपायचं नाही, त्यामुळे झोपू दे. झोप झाल्यानंतर आपण त्याला उठू. भगवान श्रीकृष्ण पाळण्यामध्ये हे सगळं ऐकत होता. भगवान श्रीकृष्ण म्हटले, मी इथं काय झोपा काढायला आलो का? मी इथं आलो दुष्टांचा संहार करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी. भगवान श्रीकृष्णानं पाळण्यामध्ये रडायला सुरुवात केली. अगं उठलं बघ माझं बाळ, घे आता. तेव्हा कंस मामा, त्या गवळींच्या वेशामध्ये असलेला कंस मामा गेला आणि त्या बाळाला उचललं आणि स्तनाला लावलं. स्तनपान करायला सुरुवात झाली. आता ती गवळण स्तनामध्ये विष भरून आली होती. भगवान श्रीकृष्णानं विषयी प्राशन केलं. भगवान श्रीकृष्णाने रक्तही ओढायला सुरुवात केलं आणि भगवान श्रीकृष्णाने पंचप्राण ओढले. पुतना मावशी अरे सोड ओरडू लागली. भगवान श्रीकृष्ण सांगता, अगं मी पहिलं तर कुणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही. मग पुतना मावशीचे पंचप्राण ओढायला सुरुवात केले. पंचप्राण ओढले. पुतना मावशी धपकन दिशी खाली पडली आणि यशोदा माता म्हणते, माझं बाळ कुठं? ते बालक वेशामध्ये भगवान श्रीकृष्ण त्या पुतनेजवळ पडलेले. यशोदानं उचलून आणलं, घरामध्ये ठेवलं. असे भगवान परमात्म्याने लहानपणी अनेक दैत्यांना मारलं. धर्माची संस्थापना केली, धर्माची जोपासना केली, अनेक दैत्य मारले. भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे व्हायला लागले आणि भगवान श्रीकृष्णाचं नामकरण विधी आपल्याकडे असतं ना. नामकरण 12व्या दिवशी असतं का 5व्या दिवशी? बाळ जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी नाव ठेवता का 12व्या दिवशी ठेवतात? 12व्या दिवशी ना. मग लग्न झाल्यावर तुमच्याकडे नाव लग्नाच्या दिवशी घेता का लग्न झाल्यानंतर 10 दिवसांनी घेता? लग्नाच्या दिवशी घेता ना. तुमचे लग्न नाही झाले का? लग्न झाल्यावर नाव घेता की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घेता? हा, लग्न झाल्यावर नाव घेता. लग्नाला 6 महिने झाल्यावर नाव ठेवतात. विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आता नामकरण विधी. आणि नामकरण विधीसाठी गर्ग मुनींना बोलवलं. गर्ग मुनींनी सुंदर असं भविष्य सांगितलं. अगं तुझा जो बाळ आहे ना जन्माला आलेला, हा चांगल्या नक्षत्रावर जन्माला आला, चांगल्या तिथीला जन्माला आला, हा धर्माची संस्थापना करणार, देव ब्राह्मण गायींचं संरक्षण करणार, असं सांगून गर्गमुनी निघून गेले. आणि गर्गमुनी गेल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा एक जण आला. काय नाव त्याचं? माबळ भट. तो राक्षसाच्या वेशामध्ये असलेला माबळ भट आला आणि त्यानं सांगितलं, अगं तुला मुलगा झाला, मी भविष्य सांगतो. भविष्य सांगून तुझ्या बाळाचं पुढचं वर्तमान भविष्य सगळं सांगतो. आणि ते माबळ भट आला आणि माबळ भटांनी बसायलाही पाठ घेतला, पाठीला पाठ, पंचांग ठेवायला पाठ, बाळाला समोर ठेवलं. आणि आता माबळ भट्टांनी भविष्य सांगायला सुरुवात केलं. अगं तुझ्या पोटी जो बाळ जन्माला आला ना, हा बाळ तुझ्या वंशाचा विध्वंस करणार. हा जो भगवान श्रीकृष्ण जन्माला आला ना, तुझ्या कुळाचा नाश करणार, तुमची पिढी संपवून टाकणार आणि हा सगळ्या देव ब्राह्मण गायींची हत्या करणार. असं बाळाला ठेवू नको. मग आई म्हटली, आता याला काही उपाय आहे का? त्यावेळेस ते माबळ भट सांगतो, याला एकच उपाय आहे. तो म्हणजे काय कर, गावाच्या पलीकडे एक मोठा खड्डा कर आणि त्या खड्ड्यामध्ये या बाळाला पुरून टाक. या बाळाला बुजवल्यानंतर हे बाळ मृत्यू पावेल आणि तुमच्या कुळाचा नाश थांबेल, तुमच्या कुळाचं पतन थांबेल. त्यावेळेस आता कोणत्या आईला वाटतं माझ्या बाळाला असं करावं? प्रत्येक आईचं बाळावर प्रेम असतं. त्यावेळेस सांगितलं, गर्गमुनी कालच येऊन गेले. त्यांनी सांगितलं, बाळ फार चांगलं आहे, बाळ धर्माची संस्थापना करणार, देव ब्राह्मण गायींची संरक्षण करणार, आणि तुम्ही असं का सांगताय? म्हटलं, काल गर्ग आलता का? मावळ भट म्हणला, काल गर्ग येऊन गेला. म्हटले, हो, काल गर्गमुनी येऊन गेला. तो माझ्याच हाताखाली शिकला. कोण म्हटलं? मावळ भट म्हणला, तो गर्गमुनी माझ्याच हाताखाली शिकला. त्याला गर्ग नाव का पडलं माहिती का तुला? म्हटले, का पडलं? तो एकदा वेदाचं अध्ययन करत होता आणि वेदाचं अध्ययन करत असताना त्याच्याकडून काहीतरी चूक झाली. मी त्याची शेंडी धरली, गर्रा 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 फिरवली, फेकून दिला. तेव्हापासून त्याचं नाव पडलं गर्गमुनी. आता हे खरं होतं का? पण आता बाहेरना खोट्याही बातम्या खऱ्या पडतात. मग सांगितलं, आता काय करावं? तेव्हा भगवान श्रीकृष्ण माझी बदनामी करतो. भगवान श्रीकृष्णानं निर्जीव वस्तूला आज्ञा केली. ज्या पाटावर बसला होता तो पाठ वर आला, पाठीमागचा पाठ मागं गेला, जोरात आला, पाठीमध्ये दन दिशा आपटला. कसा आपटला? दन दिशा आपटला.
महाबळ भटचा पाठ खालीवर व्हायचा, महाबळ भट खाली वरून खाली आपटला, जानवे तुटले धोतर फिटले, धोतर गळाले जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. असं त्या अनेक त्याची हाल झाली आणि अनेक हाल झाल्यानंतर तो पळतोय, पुढं पळतोय आणि त्याच्या पाठीमागं सगळ्या निर्जीव वस्तू लागल्या. म्हणजे भगवान परमात्मा निर्जीव वस्तूला सुद्धा आज्ञा करू शकतो. म्हणजे निर्जीव वस्तूवर सुद्धा त्याची सत्ता आहे. चाले हे शरीर कुणाची या सत्ते कोण बोल. तुझिया सत्तेने सूर्यास चालणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी बाळ सूर्यासी चालणे, तुझी बाळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्यासी चालणे, तुझी बाळे सूर्यासी ब्रह्मांडाचा धने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणजे भगवान परमात्मा त्याची सत्ता, सूर्याशी चालणे तुझ्या बळे म्हणजे सृष्टीचा उत्पत्ती करता, सृष्टीचा पालन पोषण करता तो. मग भगवान श्रीकृष्णानं सगळ्या निर्जीव वस्तूला आज्ञा केली. महाबळ भट्टाची अनेक प्रकारे हाल झाली, महाबळ भट्ट पळून गेला. आता भगवान श्रीकृष्ण हळूहळू रांगायला लागले. भगवान श्रीकृष्णाचं रांगणं सुद्धा वर्णनीय आहे. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत, तळ हात टेकीत, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत, परमात्मा हळूहळू रांगायला लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखील असे. भगवान परमात्मा हळूहळू रांगायला लागले. रांगायला लागल्यानंतर भगवान परमात्मा रांगत रांगत अंगणामध्ये आले. आता लहान मुलं अंगणामध्ये आल्यानंतर अंगणामध्ये भगवान श्रीकृष्णानं माती घेतली आणि माती भगवान श्रीकृष्णानं खाल्ली. माती खाल्ली आणि बळीराम दादांना आईला सांगितलं, आई भगवान कृष्णानं आपल्या बाळानं माती खाल्ली. त्याच कृष्ण सांगता, आई मी माती खाल्ली नाही. आई गाई नाही खाली गण्या माती, आई गाई नाही खाली गण्या माती, आई गाई नाही खाली माती, आई गाई नाही खाली गण्या 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 माती. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, खोट बोलतो.
बळीराम दादा खोट बोलतो खोट बोलतो. सांगितलं बळीराम दादा खोटं बोलता आई, मी माती खाल्ली नाही. मग माती खाल्ली नाही, मग बळीराम दादा खोटं बोलतो. आकर दाखव, तोंड उघड, आकर दाखव. तेव्हा भगवान कृष्ण परमात्मानं तोंड वासवलं. भगवान श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये यशोदा मातेला काय दिसलं? अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बाळक नंदा घरी नवल केवडे नकळे कान्हो वाचे. त्या भगवान परमात्म्याचं नवल केवढं बघा. दत्त जयंती निमित्त सप्ताह आहे, तरी शेवट कोणाच्या नावानं? नवल केवडे नकळे कान्हो वाचे कोडे. दत्त जयंतीत सप्ताह सोडून द्या, हनुमान जयंतीचं सप्ताह. शेवट कशाचं कीर्तन असतं? काल्याचं. म्हणजे कालियाचं नाही, काल्याचं. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं. हनुमान जयंतीचा सप्ताह असू द्या, रामनवमीचा असू द्या, दत्त जयंतीचा असू द्या, शिवरात्रीचा असू द्या, सगळ्या सप्त्यांचा शेवट भगवान श्रीकृष्णाच्याच नावानं होतो. यालाच म्हणायचं नवल केवडे नकळे कान्हो बाचे कोडे. हे भगवान परमात्म्याचं नवल आहे. अनंत ब्रह्मांड उदरी. तोंड आ केलं आणि तोंडामध्ये सगळं अनंत ब्रह्मांड दिसलं. आता यशोदेला कळालं, अरे माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बाळक नंदा घरी. तो नंदाच्या घरात जन्माला आला. यशोदेला नवल वाटलं, माझ्या घरी देव जन्माला आला, माझ्या घरी प्रभू जन्माला, माझ्या घरी भगवान श्रीकृष्ण साक्षात जन्माला आले. यशोदेला आता आनंद वाटू लागला. यशोदेचा हर्ष द्विगुणित होऊ लागला. हळूहळू भगवान श्रीकृष्ण मोठे व्हायला लागले. आणि मोठे झाले असताना भगवान श्रीकृष्णाने आपल्या गल्लीबोळातून एक चक्कर मारल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला दिसला, अरे आपल्या गल्लीमध्ये दही दूध तूप लोणी भरपूर आहे, पण मुलांच्या तब्येती त्या दही दूध तूप लोण्याच्या मानानं दिसत नाही. दही दूध तूप लोण्याच्या मानानं तब्येती दिसत नाही. मग नेमकं काय? मग त्या मुलांना एकत्र केलं, सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. सांगितलं तुमच्या घरी दही दूध तूप लोणी आहे? ते म्हणले आहे. मग तुमच्या तब्येती एवढ्या वाळून का गेल्या? तेव्हा ते सगळे गोपाळ सांगतात, देवा आमच्याकडे दही दूध तूप लोणी सगळं आहे, पण ते आमच्या ढेरीला काहीच मिळत नाही, सगळं डेअरीला जातं. मग सांगितलं मिळत नाही? म्हटले नाही मिळत. मग आता आजपासून आपण चोऱ्या करायच्या. मग भगवान श्रीकृष्णानं एक मित्रमंडळ स्थापन केलं, माखनचोर मित्रमंडळ स्थापन केलं. संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण. सगळ्यांना सांगितलं आता आपल्याला आजपासून चोऱ्या करायला जायचं. याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे सांगितलं आजपासून माझ्या मागे यायचं, तुम्हाला पोटभर खायला देतो. भगवान श्रीकृष्णानं मित्रमंडळ स्थापन केलं आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं. एकाला सांगितलं तुम्ही काठी घ्या, एकाला सांगितलं तुम्ही सराटे घ्या, एकाला सांगितलं तुम्ही वस्त्रगाळ केलेली माती घ्या. एक जण म्हटला, देवा आपल्याला दही दूध तूप लोण्याची चोरी करायला जायचं, मग ही काट्याची काय गरज? सांगितलं आपण जेव्हा दही दूध तूप लोणी चोरत असताना आवाज झाला आणि एखादी गवळण जर उठली आणि आपल्या पाठीमागं लागली तर काटे खाली टाकायचे, तिच्या पायात काटे भरण, काटे काढण्यासाठी ती खाली वाकल्यानंतर तेवढ्या वेळात पळून जायचं. आता त्यातला एक गोपाळ म्हटला, देवा ती जर चप्पल घालून आली तर? देव म्हटलं मग वस्त्रगाळ केलेली माती घेतली ना, ती माती तिच्या डोळ्यात फेकायची. डोळ्यात फेकल्यानंतर त्या डोळ्यामध्ये माती गेल्यानंतर ती डोळे चोळत आहे तोपर्यंत आपण पळून जायचं. मग एक म्हटलं काठी कशाला, मारायचं त्या गवळणीला? म्हटले नाही, कुणाला मारायचं, कुणावर अन्याय करायचा अजिबात नाही. मग काठी कशाला? सांगितलं जेव्हा असं शिंकवर बांधलेलं असेल, ते शिंक भरलेलं आहे की रिकाम आहे हे बघण्यासाठी काठीनं ते हलू डिवचायचं. डिवचणं हा शब्द आहे इकडं, म्हणजे त्याला मारायचं. आणि मारल्यानंतर जर बदबद आवाज झाला तर समजायचं भरलेला आहे, आणि टंग आवाज झाला तर समजायचं रिकाम आहे. मग असे सगळे गोपाळ चोरी करण्यासाठी निघाले. आणि घर पाहुणी एकांताचं घर बघून चोरी करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गेले. घर लावलेलं होतं जुन्या काळामध्ये. घरामध्ये मध्ये जाण्यासाठी वर असं एक जागा असायची, माहिती सर्वांना, त्यातून उजेड पडायचो, जागा असायची जुन्या काळामध्ये. भगवान श्रीकृष्ण म्हणलं आपण यातून आत जायचं. म्हणले ठीक आहे. सगळे गोपाळ आत गेले. सगळे दही दूध तूप लोणी चोरी केली. देव म्हणले आता यातून आपण वर नाही जायचं, आता आपण गायब होऊन गुप्त रूपानं बाहेर निघायचं. सगळ्यांना सांगितलं आता डोळे बंद करा. सगळ्या गोपाळांनी डोळे बंद केले. पण एका गोपाळाला वाटलं अरे देव तर काही कोणती जादू करतो, नेमकी काळी जादू करतो का बंगाली विद्या करतो का आघोरी विद्या करतो, बघू तरी. मग एक गोपाळ असा अर्धवट डोळे उघड करून बघत होता. असे अर्धे डोळे लावलेले आणि अर्धे डोळे उघडलेले. भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांच्या हाताला स्पर्श केला. सगळे गोपाळ बाहेर आले. पण हा जो अर्धवट डोळे उघड करून होता ना, तो त्या जिथून आत उतरले ना त्याच्यात अडकला गेला. निम्म धडवर निम्म मधी. तेवढ्यात गवळणीला जाग आली. गवळणीनं त्या गोपाळाच्या पायाला धरलं खाली ओढते. आता हा वर अर्धा खाली. ती गवळण खाली ओढते. कृष्णा मला वाचव, कृष्णा मला वाचव. तुला सांगितलं ना डोळे बंद कर.
तू आगाऊपणा केला ना, आता तू तुझाच कामा आला. मग देवा आता काय उपाय सांगा. देव म्हटले एकच उपाय. म्हटले काय? गवळण कुठे आहे? म्हटले माझ्या पायाला लटकली. मग एक काम कर. काय कर? एक काम कर. कळालं का? एक काम कर. एक काम. त्या गोपाळानं तेवढं काम केलं. गवळणीला वाटलं, गवळण घाबरली, गवळणीनं पाय सोडला, गोपाळ बाहेर निघला. अशा भगवान परमात्म्यानं अनेक खोड्या केल्या. भगवान श्रीकृष्णाला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर एका गवळणीला भगवान श्रीकृष्ण म्हणता, अगं ऐकलंस का, मला जेवायला दे. ती म्हटली नाही भेटणार. अगं दे ना. म्हटले नाही नाही अजिबात नाही भेटणार. म्हटले बरं नको देऊ. भगवान श्रीकृष्ण निघून गेले. त्या दिवशी रात्री भगवान श्रीकृष्णानं काय केलं, गोठ्यामध्ये गेले. तिच्या गोठ्यामधल्या गायी सगळ्या सोडून दिल्या आणि त्या गायींच्या जागेवर काय बांधलं, गाढवं बांधले. काय बांधले? गाढवं बांधले. सगळ्या गायी सोडून दिल्या आणि त्या गायींच्या जागेवर गाढवं बांधलं. गाढवं बांधल्यानंतर ही गवळण आता जुन्या बाया पहाटे उठायच्या. जुन्या बाया पहाटे उठायच्या. आता उठत नाही. जुन्या बाया तुम्हाला माहिती का, जुन्या बाया डोक्यावर पदर घ्यायच्या. माहिती तुम्हाला? आता कुणीही कॉपी करू नका, आपण CCTV मध्ये आहात. कुणी आता कॉपी करायची नाही. जुन्या बाया डोक्यावर पदर घ्यायच्या. त्याच्यापेक्षा जुन्या काळामध्ये लोक टोप्या घालायचे डोक्यात. कारण टोपी घालायला काय लागतं? डोकं. म्हणजे टोपी घालत नाही त्यांना काय नाही. पदर घेण्यासाठी काय लागतं? डोकं लागतं. बरोबर ना? म्हणजे घेत नाही त्यांना डोकं आहे की नाही ते तुमचे तुम्ही घरी जाऊन बघा. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्यानं त्याच्या गोठ्यामध्ये गायी सोडून दिल्या आणि त्या ठिकाणी गाढवं बांधली. आणि गाढवं बांधल्यानंतर आता गवळण पहाटी उठली. पहाटी थोडं असं अंधार होतं, झांजळ वांजळ झालेलं होतं. आणि ती गवळण उठली. हातामध्ये चरी गडू तांबा काय घेतलं ते बादली घेतली आणि गोठ्यामध्ये गेली. गोठ्यामध्ये गेल्यानंतर तिनं काय केलं, ते पाणी घेतलं हातामध्ये आणि त्या गाढवाच्या काशीमध्ये पाणी शिंपडलं. आता गाढवाच्या काशीमध्ये पाणी शिंपडलं. गाढवालाही गरम पाणी बरं वाटलं. पण ज्यावेळेस ती दूध काढायला हात तिनं काशीमध्ये घातला तर गाढवाचा एक गुणधर्म आहे काय, लात मारणे. जसे लात मारली त्या गवळणीला तर तिच्या पहिल्या बेंचीवरले 2 विद्यार्थी गैरहजर झाले. 2 विद्यार्थी गैरहजर झाले. गवळण तशीच घरामध्ये गेली. म्हणजे तांब्या अंगणात आणि गडी घरात अशी अवस्था तिची झाली. तिनं सांगितलं अरे कोणी बांधले माझ्या गोठ्यामध्ये गाढवं, कोणी बांधले. आणि एक कळलं. अशीच बातमी फुटली. जसा पेपर फुटतो तशी बातमी फुटली. हिच्या गोठ्यामध्ये गाढवं बांधले भगवान श्रीकृष्णाला. आणि भगवान श्रीकृष्णाला बोलवलं, का रे माझ्या गोठ्यामध्ये गाढवं का बांधली, गाई का सोडून दिल्या. सांगितलं. कृष्ण म्हणलं माझं तेच काम आहे. म्हटलं काय, गाढवं बांधायचे. मग देवाला विचारलं कुणाच्या दारात तू गाढवं बांधतो. देव म्हटले ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे तरी सप्त्याला 1100 रुपयाची वर्गणी देत नाही, त्याच्या दारामध्ये मी डायबिटीजच्या रूपानं गाढवं बांधतो. ज्याच्याकडे 50 लाखाचा बंगला आहे आणि सप्त्याला 500 रुपये वर्गणी देत नाही, त्याच्या दारामध्ये मी मनक्यात गॅप, सांधेदुखी, कंबरदुखी याच्या रूपाने मी गाढवं बांधतो. म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्याही दारामध्ये असे गाढवं बांधू नये त्यासाठी काय करायचं, दान धर्म करायचा. दान धर्मानं काय होतं, दान धर्म केल्यानंतर भगवान परमात्मा असे आजार आपल्यापासून लांब ठेवतो. अशा भगवान परमात्म्यानं अनेक खोड्या केल्या. अनेक खोड्या केल्यानंतर गवळणीची अनेक खोड्या केल्या. गवळणी त्रस्त झाल्या. गवळणी सगळ्या संतापल्या. आता गवळणीनं विचार केला आता आपण गोकुळात राहायचं नाही. सगळे यशोदेक गेल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. आता आम्ही गोकुळामध्ये राहणार नाही, आम्ही निघून चाललो. सगळ्या गवळणींनी बैलगाडीमध्ये सगळं साहित्य रचलं आणि एक गवळण निघाली. निघाल्यानंतर गवळण रस्त्यानं निघाली आणि गोपाळांनी फोन केला, कृष्णा आपल्या गावातली एक गवळण निघून चालली. कृष्ण म्हणलं टेन्शन घेऊ नको, मी अडवतो. कोणत्या रस्त्यानं चालली, सांगितली लासलगावच्या रोडनं चालली. भगवान श्रीकृष्ण गेला, अडवली. भगवान श्रीकृष्णाला विचारलं आपण डायरेक्ट अडवली तर ही थांबणार नाही. मग भगवान श्रीकृष्णाने एक आयडिया केली. भगवान श्रीकृष्णानं त्या गवळ्याच्या बायकोला म्हणजे गवळणीला तहान लावली. शेजारी तळं होतं. सांगितलं जा. गवळण म्हटली गवळ्याला, अहो मला तहान लागली, पाणी घेऊन येता का. त्याने हातामध्ये तांब्या घेतला, नदीमध्ये गेला, तांब्या पाण्याने भरला आणि पाणी घेऊन वर निघणार तेवढ्यात भगवान श्रीकृष्णानं सेम तिच्या नवऱ्यासारखं रूप धारण केलं आणि हातामध्ये तांब्या घेऊन भगवान श्रीकृष्ण आले आणि पाणी दिलं. ती घाटा पाणी पिली आणि बैलगाडी चालू केली. 2-4 पावलं बैलगाडी पुढे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण तिच्या नवऱ्याच्या रूपामध्ये तिला म्हणतो, बघ हे मायावी जंगल आहे, या जंगलामध्ये माझ्यासारखे अनेक लोक दिसतील तुला, पण कुणाच्याही आहारी पडायचं, कुणाला भुलायचं नाही. कोण सांगतंय, भगवान श्रीकृष्ण त्या गवळणीला सांगतोय. मग झालं असं, जो खरा नवरा होता तो हातामध्ये ते तांब्या घेऊन तो नदीमधून पाणी घेऊन वर आला आणि तो बघतो अरे मी असताना माझी बायको कुणासोबत चालली. तो विचार करतो, आवाज देतो. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बघितलं ना, तुला आत्ताच सांगितलं हे मायावी जंगल आहे.
या मायावी जंगलामध्ये माझ्यासारखे अनेक येतील आणि तुला म्हणतील मी तुझा नवरा आहे. बोलायचं नाही. तो पळत पळत आला आणि सांगितलं अगं मी तुझा नवरा आहे, माझं नाव मी तुझा नवरा आहे, तू याच्यासोबत कोणासोबत चालली, हा कोणीतरी बहुरूपी आहे, याच्यासोबत जाऊ नको. त्यावेळेस गवळणीला तो भगवान श्रीकृष्ण तिच्या नवऱ्याच्या रूपामध्ये सांगतात, तुला म्हटलं होतं ना हे मायावी जंगल आहे, आता ऐकलंस ना, समक्ष प्रत्यक्ष बघितलं ना, हे मायावी जंगल आहे, कुणाला बोलायचं अजिबात नाही. पण या दोघांचा वाद गेला नंद बाबापर्यंत. नंद बाबा त्या काळचे पंच होते, तंटामुक्ती अध्यक्ष होते. नंद बाबाने आता यांचा तंटा मुक्त करण्याचं ठरवलं. दोघंही आले. नंद बाबानं काय केलं, 5 फूट लांब, 5 फूट रुंद, 5 फूट खोल असा खड्डा केला. सांगितलं हा 5 फूट लांब, 5 फूट रुंद, 5 फूट खोल हा खड्डा जो कोणी उडी मारून त्या काळाला जाईल तो हिचा नवरा. आता भगवान श्रीकृष्ण काय करू शकत नाही. करील ते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी, काय करू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण पळत आले आणि टनकन दिशी उडी मारली त्या कडाला. नंद बाबाला कळालं एवढं मोठं पार्क, एवढं मोठी उडी फक्त कोण मारू शकतं, एवढी मोठी उडी फक्त आपलंच कार्ट मारू शकतं. ही बायको याची आहे. नंद बाबानं ज्याची होती त्याच्या ताब्यात दिली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवान श्रीकृष्णांना केल्या. सगळ्या खोड्या केल्या. खोड्या केल्यानंतर सगळे गोपाळ वैतागले. यशोदा सुद्धा वैतागली. एकदा झालं असं, गवळणीनं भगवान श्रीकृष्णाला चॅलेंज केलं, देवा तू सगळ्या गवळणी का चोरी करू शकतो, माझ्या घरी येऊन दाखव. आता देवाला चॅलेंज केलेलं अधिक आवडतं. देवानं सांगितलं गोपाळाला हिचा घर नंबर लिहून घे, हिचा घर नंबर गल्ली नंबर काय लिहून घे, हिचं नाव गाव लिहून घे. गोपाळाने तिचं नाव गाव घर नंबर सगळा पत्ता लिहून घेतला आणि रात्रीच्या वेळी चोरी करण्यासाठी गेले. चोरी केली, सगळं काही दही दूध तूप लोणी खाल्लं आणि चोरी केली. पण झालं असं, भगवान श्रीकृष्ण घाईघाईमध्ये पळत असताना गवळणीला जाग आली. गवळण सावध झोपलेली होती. गवळणीनं भगवान श्रीकृष्णाला पकडलं, भगवान श्रीकृष्णाला धरलं. आता धरल्यानंतर चाल, हाताला धरलं ना, ओढीत 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 चालवलं. चाल, तुझी आईला नाकाना कांदे सोलते ना, माझा कृष्ण खोड्या करू शकत नाही, चाल तुझ्या आईकडे दाखवते तुला. भगवान श्रीकृष्णाला हाताला धरलं आणि ओढीत ओढीत यशोदेच्या घरी घेऊन चालले. यशोदेच्या घरी गेल्यानंतर यशोदा मातेला सांगितलं, निम्म्या रस्त्यामध्ये ती गवळण आली. आणि गवळण निम्म्या रस्त्यामध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगताय, अगं केव्हाचं एकाच हाताला धरलं, माझ्या हाताला घाम आला, कळ लागली, दुसरा हात धर ना. ज्यावेळेस दुसरा हात बदलला त्यावेळेस त्या गवळणीच्या हातामध्ये भगवान श्रीकृष्ण तिच्याच नवऱ्याचा हात दिला. आणि ती गवळण फर 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 ओढत गेली. अगं यशोदे बाहेर ये, तू म्हणत होती ना माझा कृष्ण खोड्या करत नाही, ये बाहेर, बघ तुझ्या कृष्णाला धरून आणलं, अगं बघ तुझंच कॅलेंडर आहे धरून आणलं. यशोदा बाहेर आली, दरवाजाची कडी उघडली. यशोदेच्या कड्यावर भगवान श्रीकृष्ण. सांगितलं जर हिच्या कड्यावर भगवान श्रीकृष्ण आहे तर माझ्या हातामध्ये कोण आहे. मागं फिरून बघते तर आपलंच कॅलेंडर, आपलाच नवरा. अशा अनेक प्रकारच्या भगवान श्रीकृष्णानं खोड्या केल्या, अनेक प्रकारच्या लीला केल्या. आता भगवान श्रीकृष्णाने अनेक प्रकारचा त्रास दिला. हे जेव्हा यशोदा मातेला कळालं तेव्हा यशोदा मातेने शाळेत टाकलं. आता तुम्ही म्हणाल जुन्या काळात कुठं शाळा होती, कोणती शाळा. गाई गोपाळ सगळं घेऊन गोपाळांसोबत गायी दिल्या. आणि जुन्या काळामध्ये गायी वळण्याची ही शाळा होती, गोसेवा ही शाळा होती. गायी घेऊन सगळे गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण रानामध्ये गायी वळण्यासाठी पाठवले. रानामध्ये गायी वळण्यासाठी गेले, गायी वळू लागले. अनेक प्रकारचे तिथेही खेळ खेळले. कोणते कोणते खेळ खेळले. हमामा पोरा हमामा, 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 हमामा पोरा हमामा. बुगडी वाज गमामा, बुगडी वाज गमामा, बुगडी वाज गमामा, बुगडी वाज गमामा. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, खेळ भवरा बाई खेळ भवरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा. नवरा खेळ भवरा बाई खेळ भवरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा. तू 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 तू
अशा अनेक प्रकारचे खेळ भगवान श्रीकृष्णानं खेळले. भागवतामध्ये 36 प्रकारचे खेळ आहे. त्यापैकी आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फेमस असलेला गेम खेळ कोणता? क्रिकेट. सगळ्यात तो भगवान श्रीकृष्णानं त्याचा शोध लावला. त्याला जुनं नाव आहे चेंडू फळी. मला सांगा, क्रिकेट आपण सगळेजण बघतो. क्रिकेटमध्ये जे 3 असतात त्याला काय म्हणतात? स्टंप. काय म्हणतात? स्टंप. ते स्टंप आउट करण्यासाठी, स्टंप पाडण्यासाठी एक जण असतो, त्याला काय म्हणतात? बॉलर. त्या स्टंपाचं संरक्षण करण्यासाठी एक जण असतो, त्याला काय म्हणतात? बॅटमन. बरोबर? बॅटमन. जे 11 जण कोण फिल्डिंगला असतात, 11 जण, तो बॉल बाहेर जाऊ नये, सिक्सा चौका गेल्यानंतर कॅच घ्यावा, बाहेर जाऊ नये, त्यासाठी असतात ते 11 जण असतात. मला सांगा, एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? 6. बोला. एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? 6. बॉल एकच असतो, तो 6 वेळेस टाकायचा असतो. बॉल 6 नसतात. एका ओव्हरमध्ये बॉल एकच असतो, तो 6दा टाकायचा असतो. म्हणजे याचं गणित भगवान श्रीकृष्णानं असं लावलं बघा. 3 जे स्टंप आहे, भक्ती ज्ञान वैराग्याचे 3 स्टंप आहे. जो समोरून बॉलिंग करतो तो काम क्रोध लोभ मद मत्स्य अहंकार हे षडविकाराचा बॉल आहे. ते 6दा टाकला जातो. ज्यावेळेस हे षडविकाराचे बॉल आपल्या अंगावर चालून येतात त्यावेळेस आपल्या हातामध्ये धर्माची ज्ञानाची भक्तीची बॅट पाहिजे. धर्माच्या ज्ञानाच्या भक्तीच्या बॅटनं त्या षडविकाराच्या बॉलला मारायचं. सिक्सर चौकर गेला पाहिजे. त्यावेळेस समोर जो उभा असतो, आपण आऊट झालो का जिंकलो सांगण्यासाठी, तो सांगतो, आपले सद्गुरू सांगतात तू जिंकला. असे भगवान परमात्म्यानं किती खेळ खेळले? भागवतामध्ये 36 प्रकारचे खेळ आहे. किती? 36. आता किती झाले? हुतुतुतु, हमामा आणि चेंडू फळी. किती झाले? 3. अजून किती बाकी आहे? किती बाकी आहे? किती? 33. बघा, एका कीर्तनामध्ये 3 सांगू शकतो. मग तुम्हाला जर 36चे 36 ऐकायचे असेल तर किती कीर्तन घ्यावं लागतील माझे? 36. धंदे केले. विठ्ठल विठ्ठल असे भगवान परमात्म्याने अनेक खेळ खेळले. अनेक खेळ गोपाळा त्या गायी घेऊन गेल्यानंतर गोपाळांसोबत खेळल्यानंतर गोपाळ खेळ खेळून दमले, थकले. आणि थकल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं काय केलं? सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. म्हणती आता झाला वेळ, म्हणती झाली आता वेळ, म्हणती आना शिदोऱ्या. भगवान परमात्म्याने असे अनेक खेळ खेळल्यानंतर शिदोऱ्या जमा केल्या. पण एक जण म्हटला, देवा तुझ्यासारखी आमची शिदोरी नाही, आमची शिदोरी तुझ्यासारखी नाही. मग देव म्हटले, तू माझ्या बाजूला हो. देवाला तो गोपाळ सांगायला लागला, आमच्याच भाकरी खाऊन आम्हाला ज्ञान शिकवतो का? आमच्याच भाकरी खाऊन आम्हाला ज्ञान शिकवतो? आमच्यासोबत खेळतो, आमच्यासोबत राहतो, आम्ही तुला सहकार्य करतो तेव्हा तुला दही दूध तूप लोणी खाता येतं, आणि तू आमच्यासोबत राहून आमच्याच रुबाब करतो का? देवा हे चालणार नाही. सगळ्यांच्या शिदोऱ्या तुला एकत्र घ्यावा लागेल. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र घेऊन तुला सगळ्यांसोबत आणि सगळ्यांना तुला भरवावं लागेल. असे अनेक प्रकारचे खेळ खेळून झाल्यानंतर सगळे गोपाळ दमले. वेळ झालाय का? आहे अजून? बरं, टाईम आहे ना अजून? एक जण असंच कीर्तन चालू होतं, स्टेजवर आला. म्हटले, महाराज अजून अर्धा तास चालू द्या. म्हटलं का? तो म्हटला, भाजीत कुत्र्याचं पिल्लू पडलं. म्हटलं मग काढायचंय का? तो म्हणला नाही. मग पिळायचंय. म्हणला अरे विठ्ठल विठ्ठल परमात्म्याने असे अनेक प्रकारचे खेळ केले. पण जो अरूप असलेला भगवान श्रीकृष्ण, जो अरूप आहे, नित्यानं पूर्ण आहे, म्हणजे अरूप. या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना अरूप अशा स्वरूपानं करतात. अरूप म्हणजे तरी काय? अरूप ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया.
नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम तेरा. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन निवृत्तीनाथ दादांनी असं केलं की अरूप, ज्याला रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, अशा स्वरूपाचा भगवान श्रीकृष्ण. अरूप अरूप बागडे, निर्गुण सवंगडे, जो निर्गुण आहे आणि सगुणही आहे. म्हणजे बघा, आपल्या इथे बसलेल्यापैकी, या ठिकाणी बसलेल्यापैकी एकही माणूस पूर्णपणे पुरुष नाही आणि एकही स्त्री 100% स्त्री अजिबात नाही. एकही पुरुष 100% पुरुष अजिबात नाही आणि एकही स्त्री 100% स्त्री अजिबात नाही. इथं बसलेल्यापैकी 100% स्त्री जी असन तिने हात वर करा, हात वर करा आणि 1 रुपया बक्षीस घेऊन जा. इथं बसलेल्यापैकी एकही स्त्री 100% स्त्री अजिबात नाही आणि इथं बसलेला एकही पुरुष 100% पुरुष अजिबात नाही. मग आपल्याला हा रोग आला तरी कुठून? हा रोग आला त्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडून. कसा? त्या भगवान पंढरीची पांडुरंग परमात्म्याचं आता जेव्हा पंचपदी चालू झाली तेव्हा हरिभक्तपरायण गोरख महाराजांनी सुरुवात केली. सुंदर ते ध्यान. व्याकरणाच्या भाषेमध्ये ते म्हणजे काय झालं? नपुसकलिंगी. कोणतं लिंग झालं? ते म्हणजे नपुसकलिंगी. सुंदर ते ध्यान म्हणजे नपुसकलिंगी. काकड्यामध्ये काकड्या करणारे सुरुवात करतात, एग एग विठाबाई. आता स्त्रीलिंगी झाली. आणि जेव्हा मी फेटा बांधून आलो, विना घेतला, तेव्हा घेतलं रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी. आता झालं पुल्लिंगी म्हणजे स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी, पुल्लिंगी. या तिन्ही काळामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन आहे. म्हणजे तिन्ही काळामध्ये भगवान परमात्मा आहे, तिन्ही लिंगामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी बसलेला कोणताही पुरुष 100% पुरुष नाही आणि कोणतीही स्त्री 100% स्त्री नाही. आपल्याकडे एक पदार्थ असतो बघा, स्त्रियांच्या डोक्यामध्ये एक पदार्थ असतो. नीट ऐका, तुम्ही नीट ऐका, तुम्हाला आनंद येईल, तुम्हाला पण येईल, तुम्ही पण ऐका. स्त्रियांच्या डोक्यामध्ये एक पदार्थ असतो, शक्यतो नसतो पण असतो असं मानायचं असतं, त्याला बुद्धी असे म्हणतात. नाही आलं लक्षात? 4G मध्ये ऐका, डबल बोलतो. स्त्रियांच्या डोक्यामध्ये एक पदार्थ असतो, शक्यतो नसतो, तरी तो आहे असं म्हणायचं असतं, त्याला बुद्धी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल इथं 2G 3G ला रेंज नाही, इथं फक्त 4G वाल्यांनाच रेंज पकडते. बघा, स्त्रियांच्या डोक्यामध्ये एक पदार्थ असतो, त्याला म्हणतात बुद्धी. माता माऊलीची असेल तर बुद्धी आणि पुरुषाची असेल तर बुद्धा. बरोबर ना? पुरुषाची असेल तरी सुद्धा बुद्धीच, स्त्रीची असेल तरी बुद्धीच, पुरुषाची असेल तरी बुद्धीच. आपल्याकडे एक पदार्थ अजून एक शरीरामध्ये असतो, माइंड, मन. मन त्याला आपण काय म्हणतो? ते मन. ते मन म्हणजे काय झालं? नपुसकलिंगी. स्त्रीचं असेल तरी मन, पुरुषाचं असेल तरी मनच. म्हणजे आपल्याकडे बुद्धी हे झालं स्त्रीलिंगी, मन म्हणजे नपुसकलिंगी. अजून एक पदार्थ असतो, काय नाव त्याचं? मन, बुद्धी, मन. अजून एक नाही माहिती? विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरधारी भगवान परमात्म्याचं वर्णन संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज करतात की अरूप बागडे, ज्याला रूप नाही, जो निर्गुण आहे, सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपामध्ये आहे, असा भगवान परमात्मा, अरूप असलेला, निर्गुण निर्विकार असणारा असा भगवान श्रीकृष्ण नंदाच्या घरामध्ये खेळतो. याचं दिशा दिग्दर्शन जगत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. अरूप बागडे निर्गुण सवंगडे, अरूप बागडे निर्गुण सवंगडे, अरूप बागडे सवंगडे, अरूप बागडे निर्गुण सवंगडे, अरूप
निर्गुण सवंगडे खेळे लाडे कोडे नंदा घरी ते रूप संपूर्ण यशोदा खेळवी कृष्णा ते आळवी वेळवेळा. म्हणजे जे अरूप आहे, निर्गुण आहे, सगुणही आहे, निर्गुण निर्विकार आहे, सगुण साकार आहे, असा भगवान परमात्मा नंदा घरी खेळतो. पण त्याच्या पुढच्या चरणामध्ये निवृत्तीनाथ महाराज सांगतात ते रूप संपूर्ण. संपूर्ण हा शब्द यासाठी वापरला, भगवान परमात्म्याचे किती अवतार आहे? सगळे देवाचे सगळे अवतार किती? 10 अवतार. म्हणजे किती अवतार? 10 अवतार. कोणते कोणते? मत्स्य, कत्स्य, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की. किती झाले? किती झाले? कोणते कोणते? मत्स्य, कत्स्य, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की. हे झाले भगवान परमात्म्याचे 10 अवतार. त्या 10 अवतारापैकी मत्स्य म्हणजे काय? मासा. मासा कुठे राहतो? पाण्यात. हायवेला राहतो का मासा? हायवेला राहतो का मासा? राहतो, पण तो विकायला राहतो. विठाला विठाला सगळ्यात पहिल्यांदा माणसाला रोग कशापासून होत असेल तर तो होतो पाण्यापासून. मग पाण्याच्या शुद्धीकरणासाठी देवानं पहिला अवतार घेतला म्हणजे मत्स्य, माशाचा अवतार. दुसरा अवतार घेतला कस्य म्हणजे कासव. कासव कुठं राहतं? पाण्यातही राहतं, जमिनीवरही राहतं. देवानं पाण्यातून बाहेर बघितलं, अरे पाण्यातले शुद्धीकरण झालं, पण जमिनीवर लोकांनी किती घाण करून ठेवली, त्या घाणीचंही शुद्धीकरण व्हावं, त्यासाठी देवानं दुसरा अवतार घेतला कत्स्य, मत्स्य, कत्स्य. पुढला घेतला वराह. वराह म्हणजे सुकर, डुकर, डुकराचा अवतार. मत्स्य, कत्स्य, वराह. पुढला घेतला वामनाचा, बटुरूपधारी वामनाचा अवतार घेतला. पण एवढा छोटा देव असू शकतो का? लोकांना त्यालाही देव म्हणता येणार. मग पुढचा अवतार घेतला मत्स्य, कत्स्य, वराह, वामन, नरसिंह. अर्धा माणूस, तोंड कशाचं? सिंहाचं. तोंड सिंहाचं आणि अंग माणसाचं. तोही देव आम्हाला नको, कारण आमचे लासलगावचे साधे बळे लोक त्या देवाला पाहून घाबरतील. तोही देव आम्हाला नको. मत्स्य, कत्स्य, वराह, वामन, नरसिंह. मग पुढचा घेतला अवतार परशुराम. परशुराम, पण परशुरामाच्या मिशा टाईट होत्या, यात नवल नाही. परशुरामाच्या कुऱ्हाडीला सुद्धा मिशा होत्या. परशुरामाच्या बापाचं नाव काय? जमदाग्नी. आईचं नाव रेणुका. जमदाग्नीनं सांगितलं, अरे कुऱ्हाड उचल आणि आईचं सर धडा वेगळं कर. परशुरामानं कुठलाही विचार केला नाही, हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि रेणुका मातेचं सर धडा वेगळं केलं. पण असाही देव आम्हाला नको. बापाचं ऐकणारा देव पाहिजे, पण बापाचं ऐकून आईचं सर धडा वेगळं करणारा देव आम्हाला नको. बापाचं ऐकून आईचं वचन पाळणारा, 14 वर्ष वनवासात राहणारा देव आम्हाला पाहिजे. मग पुढचा अवतार देवाना घेतला राम अवतार. पण राम अवतार आईबापाचं ऐकून 14 वर्ष वनामध्ये राहतो. एवढाही आज्ञाधारक देव, एवढा सज्जन देव असेल, एवढाही सज्जन देव असेल तर सज्जन व्यक्तीला दुर्जन व्यक्ती त्रास देतात. एवढाही सज्जन नको. मग सज्जन म्हणायचं कुणाला? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, ने घे माझी वाचा तुटे महालाभ. एवढा सज्जनही देव नको. सज्जन, आता सज्जनाची व्याख्या सांगूनच जातो बघा. सज्जन त्याला म्हणायचं ज्याचं नाव घेतल्यानंतर मनाला समाधान वाटतं, ज्याचं नाव घेतल्यानंतर पुण्य होतं, याला म्हणायचं सज्जन. मग सज्जन व्यक्तीला दुर्जन व्यक्ती त्रास देतात. मग दुर्जन म्हणायचं कुणाला? दुर्जन त्याला म्हणायचं, दुर्जन म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये त्याला शब्द आहे मूर्ख. दुर्जन म्हणजे मूर्ख. बघा, एक मूर्ख लासलगावमधून इकडं कोणतं गाव? निफाडला चालला होता. लासलगावमधून निफाडला चालला होता. एक मूर्ख निफाडवरून लासलगावला येत होता. लासलगावहून जाणारा मूर्ख निफाडवरून येणाऱ्या मूर्खाला म्हणतो, माझ्या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू ओळखलं, यातले अंडे तुला बक्षीस. नाही कळालं? तुम्ही 4G मध्ये बसा. आज शेवटचा दिवस आहे, भरपूर स्वयंपाक केलेला आहे, पोटभर जेवा. बघा, निफाडवरून येणारा मूर्ख, लासलगाववरून जाणारा मूर्ख निफाडवरून येणाऱ्या मूर्खाला म्हणतो, माझ्या पिशवीमध्ये काय आहे हे जर ओळखलं तर यातले अंडे तुला बक्षीस. किती आहे हे जर ओळखले तर 8चे 8 तुला. कशाचे आहे हे जर ओळखलं तर यातली कोंबडी पण तुला. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, अशा मूर्ख माणसापासून किती सावध राहायचं. आता या ठिकाणी बसलेल्यापैकी कुणी वरबोट करावं आणि मी पिसाळलेलं कुत्रं विकत घेतो. कोण घेतं विकत? त्याला 1 लाख रुपये देतो. कोण विकत घेतं? कुणी बोट वर करा, लगेच 1 लाख रुपये घेऊन जा. कोण करतं? मग जसं पिसाळलेल्या कुत्र्यापासून तुम्ही जितकं सावध राहता, तितकंच सावध माणसानं कशापासून राहायचं? दुर्जन व्यक्तीपासून राहायचं. तुकोबरा सांगतात की पिसाळलेवरी धावे श्वान, दुर्जनाचे भय धरावे ते परी. पिसाळलेवरी धावे श्वान. दुर्जनाचं भय किती धरायचं? ज्याप्रमाणे पिसाळलेल्या कुत्र्यापासून माणूस सावध राहतो,
तितकंच सावध दुर्जनापासून राहायचं. मग अतिसज्जन व्यक्तीला दुर्जन व्यक्ती त्रास देतात म्हणून रामाचा अवतार सुद्धा आम्हाला थोडा कमी वाटला. मग थोडा आडून पाहणारा देव पाहिजे, थोडा आडवा तिडवा चालणारा देव पाहिजे. मग असा देवाचा अवतार झाला कुणाचा? भगवान श्रीकृष्णाचा. आता भगवान कृष्ण आपण शब्द लिहायला घ्या. कृष्ण शब्द लिहायला घेतल्यानंतर वहीवर पेन ठेवा. पेन ठेवल्यानंतर आपण बघा कृष्ण पेन उचलावा लागतो, म्हणजे वाकडं तिकडं पेन होतो. असं वाटतं का आपण खंडाळ्याच्या घाटामध्येच आहोत. पण राम शब्द लिहायला घ्या. राम शब्द लिहायला घ्या तर एकदम सोपा आहे, म्हणजे सरळ व्यक्ती करता राम आहे आणि आडव्या तिडव्या वाकड्या तिकड्या माणसासाठी भगवान कृष्ण आहे. मग भगवान कृष्ण हे झाले भगवान परमात्म्याचे 10 अवतार. कशामधले? श्रीमद भागवतामधले. पण गर्ग संहितेमध्ये भगवान परमात्म्याचे 6 अवतार सांगितले. कोणते कोणते? अंश अवतार, अंश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि शेवटचा आहे पूर्णतम अवतार. मग संपूर्ण निवृत्तीनाथ महाराजांना या अभंगामध्ये ते रूप पूर्ण यशोदा खेळवी असंही म्हणता येत होतं. पण भगवान परमात्म्याचं वर्णन करताना निवृत्तीनाथ महाराज लिहितात की ते रूप संपूर्ण, म्हणजे पूर्ण अवताराचा पुढचा भाग म्हणजे पूर्णतम अवतार. रामप्रभूंचा अवतार हा पूर्ण अवतार आहे, पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्णतम अवतार आहे. कसं? भगवान श्रीकृष्ण बघा, रामाचं चरित्र आपण बघा. रामाचं चरित्र एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, म्हणजे भगवान रामप्रभूंचं चरित्र आपण बघितलं तर एक वचनी. देवानं जे एक वचन दिलं ते पूर्णच केलं, ते वचन पूर्ण केलं, याला म्हणायचं एक वचनी. एक पत्नी, सीता रावणाने चोरून नेली. मग आपली जर सीता चोरून नेली असते तर आपण म्हटलं असं जाऊ दे, गेली तर दुसरी करू. पण रामानं तो विचार केला नाही. रामानं एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी, एक बाण झाला. असं रामप्रभूंची पत्नी सीतामाता, लक्ष्मणजी वनामध्ये जेव्हा होते आणि त्या वनामध्ये सीतामातेने अशोक वाटिकामध्ये असताना, नाही पंचवटीमध्ये असताना सीतामातानं काय केलं? आपल्या घरामधले जे काही कडधान्य आहे ते अंगणामध्ये वाळत टाकलं. ते खाण्यासाठी काही कावळे आले आणि ते कावळे ते कडधान्य खाऊ लागले. त्या कावळे खात होते, सीतामाता हुसकत होती. सीतामातेच्या खांद्यावरचा पदर खाली पडला आणि खाली पडल्यानंतर हे सगळं दृश्य स्वर्गामधून गंधर्व बघत होता. त्या गंधर्वाला कामुक्त भावना उत्तेजित झाली. त्या गंधर्वाने त्या सीतेच्या स्थानाला स्पर्श करण्याची भावना व्यक्त केली. त्या गंधर्वानं कावळ्याचं रूप घेतलं. इतर कावळ्यामध्ये तो गंधर्व सामील झाला आणि त्या गंधर्व आता तो धान्य टिपू लागला. सीतामातेने पुन्हा कावळे हुसकले. कावळे हुसकल्यानंतर सीतामातेच्या खांद्यावरचा पदर खाली पडला आणि खाली पडल्यानंतर त्या संधीचा फायदा घेतला. त्या गंधर्व नावाच्या कावळ्यानं सीतामातेच्या अमृतकुपीला चोच मारली. चोच मारल्या क्षणी सीतामाता जोरात ओरडली. रामप्रभू वनामध्ये कंदमुळं जमा करण्यासाठी गेले होते. रामप्रभूंच्या कानावर आवाज गेला. रामप्रभूंनी गवताची दर्भाची काडी घेतली, आकाशाच्या दिशेने भिरकावली. आकाशाच्या दिशेने भिरकावली, ती काडी लागली त्या कावळ्याच्या पाठीमागं. कावळा पळतोय, जीवाच्या आकंतानं पळतोय. कावळा गेला नारदाकडे. नारदाला सांगितलं मला वाचवा. नारद म्हणले मी वाचू शकत नाही. का वाचू शकत नाही? अरे कारण तू ज्याचं नाव घेतलं तो आमचा देव आहे, आम्ही त्याच्या विरोधात फॉर्म भरणार नाही. तू किती पैसे वाटले तरी आम्ही त्याच्या विरोधात मतदान करणार नाही. कोण म्हणला? कावळा म्हणला. कोण म्हणला? मग नारद म्हणला. कुणाला म्हणला? कावळ्याला म्हणला. मग कावळा पुढे गेला भगवान शंकराकडे. भगवान शंकराला सांगितलं देवा मला वाचवा, माझ्याकडून अपराध झाला. रामप्रभूंचा बाण माझ्या पाठीमागं लागला, मला त्या बाणाच्या मृत्यूपासून वाचवा. तेव्हा भगवान शंकर म्हणले बाबा जेव्हा मी आगाऊपणा केला. काय आगाऊपणा केला तर शंकरानं? हलाहल नावाचं विष जे 14 रत्न समुद्र मंथनातून निघले त्यापैकी एक आहे हलाहल नावाचं विष. मी आगाऊपणा केला, म्हटलं मी भोळा आहे, मी विष पचू शकतो, द्या मला विष. मी तिथं वजन टाकायला गेलो आणि विष पिऊन घेतलं. त्या विषाचा परिणाम माझ्या अंगाचा दाह झाला. माझ्या अंगाची लाही झाली आणि ती लाही शांत होत नव्हती. मग त्यावेळेस मला नारदानं उपाय सांगितला की रामाचं भजन कर. जाऊनी बैसले कैलासावरी राम ध्यानी मनी किंवा शिवा हलाहले तापला राम नामे शीतल झाला. माझ्या अंगाचा दाह झाला. मी तेव्हा त्याच देवाचं भजन केलं. भजन करे महादेव, भजन करे महादेव, भजन करे महादेव, भजन करे महादेव. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. भजन करे महादेव,
महादेव राम पूजे सदाशिव. म्हणजे भगवान रामप्रभूंचं चरण चिंतन जेव्हा शंकराच्या अंगाचा दाह झाला त्यावेळेस भगवान शंकराने रामप्रभूंचं चिंतन केलं, रामप्रभूंचं नामस्मरण केलं, तेव्हा अंगातला दाह शांत झाला. त्यामुळं मी त्या रामप्रभूंच्या ज्या तू अपराध केला त्या अपराधातून उत्तीर्ण होण्यासाठी एकच पर्याय सांगतो. कोणता? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. तू त्या देवाला शरण जाय, नक्कीच तो देव तुला माफ करेन. त्यावेळेस तो गंधर्व नावाचा कावळा रामप्रभूंच्या चरणावर शरण गेला. आता देवानं त्या गंधर्व नावाच्या कावळ्याला माफ केलं, पण रामप्रभूंचा बाण सुटलेला होता. तो बाण व्यर्थ जाईल तरी कसा? कारण रामप्रभूंचं चरित्र आहे एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. तो बाण व्यर्थ जाईल कसा? मग सांगितलं आता माझा बाण तुझ्या पाठीमागं लागलेला आहे, सांग तो बाण मारू कुठं? तेव्हा तो गंधर्व नावाचा कावळा म्हणतो, देवा हा सगळा जो अपराध घडला, हा सगळा पराक्रम जो घडला, तो सगळा घडला माझ्या डोळ्यांमुळं. माझी त्यात काही चूक नाही. डोळ्यांनी पाहिलं, मनामध्ये आलं आणि ते इंद्रियानं कृत्य केली, त्यामुळं ह्या डोळ्याने सगळा अपराध घडला. तो बाण माझ्या डोळ्यात मार. रामप्रभूंनी तो बाण त्या कावळ्याच्या डोळ्यामध्ये मारला. तेव्हापासून कावळ्याला किती डोळे? 7. किती? 7. कुशल 7 म्हणतात. किती डोळे? त्यापासून कावळ्याला डोळे एकच डोळा आहे, तो इकडे तिकडे फिरतो. का? तो रामप्रभूंनी डोळा फोडलेला आणि रामप्रभूंचा क्रोध अनावर झालेला होता. रामप्रभू म्हटले, मी तुला शाप देतो, या भूतलावावर तुला कधीच चांगलं खायला भेटणार नाही. मग मेलेल्या गाई, मेलेले उंदर, मेलेले जनावर, कुत्रे, मांजरे कोणाच्या वाट्याला? त्या कावळ्याच्याच वाट्याला. कावळा म्हटला, मी एवढा मोठा अपराध केला नव्हता, मला थोडंफार काहीतरी कुठेतरी काहीतरी सन्मान तरी द्या. रामप्रभू म्हणले, जा तुला सन्मानही देतो, उशापही देतो. उशाप दिला. जा पृथ्वी तलावर जेव्हा पितृ पंधरवडा असतो, पितृपक्षामध्ये तू त्या अन्नाला स्पर्श केल्याशिवाय पितर लोकांपर्यंत त्या अन्न केलेलं पोहोचणार नाही, हा तुला वरदान देतो. तेव्हापासून आपण कावळ्याला पितृपक्षामध्ये काय करतो? घास देतो. का सांगितली एवढी लांबलचक कथा? यासाठी सांगितली. एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी असं रामप्रभूंचं चरित्र आहे. पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपण जर बघितलं, अनेक पत्न्या. किती पत्न्या भगवान श्रीकृष्णाला? 16,108 एवढ्या पत्न्या आहे. 16,108 पत्न्या म्हणजे अनेक पत्न्या, अनेक वचनं. आत्ता मग गवळणीला म्हणला आत्ता येतो, आलाच नाही. म्हणजे अनेक वचनं, अनेक जणांना वचनं दिले, तुला हे करतो, तुला ते करतो, कुणाचंच काही केलं नाही. म्हणजे आश्वासनच दिले पुढाऱ्यांसारखे, कुठलंही कामच केलं नाही. याला म्हणजे अनेक वचने, अनेक बाणी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक राक्षसांना मारलं. पण कसं मारलं? छळून मारलं. रामप्रभूंनी एका झटक्यात मारलं आणि भगवान श्रीकृष्णाने त्यांना झुरून मारलं. असं रामप्रभूंचं चरित्र आहे. आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं म्हणून ते रूप संपूर्ण हा शब्द यासाठी वापरला. गर्ग संहितेमध्ये 6 अवतार सांगितले. एक अंश अवतार. आपण सगळे भगवंताचे कोण आहोत? अंश आहोत. ममेवांश जीवलोके जीवभूत सनातनः. गीतोक्ती असे सांगते आपल्याला. गीतोक्ती सांगते आपण सगळे भगवान परमात्म्याचे अंश आहोत. म्हणून पहिला आहे अंश अवतार, दुसरा आहे अंश अवतार. आपल्यापेक्षा श्रेष्ठ. आपण म्हणतो तो माणूसच आहे, पण देव माणूस आहे. कसा? मला एका ठिकाणी काम होतं आणि तो माझ्यासाठी धावून आला, म्हणजे तो देवासारखा धावून आला. याला म्हणायचं अंश अवतार. तिसरा आहे आवेश अवतार. आवेश अवतार म्हणजे रागीट अवतार, म्हणजे परशुरामाचा अवतार. आवेश अवतार. चौथा आहे कला अवतार. जी भगवान परमात्म्याने कला केली, अनेक प्रकारची कला केली, तो आहे भगवान परमात्म्याचा कला अवतार. पाचवा आहे पूर्ण अवतार, म्हणजे रामप्रभूंचा. आणि 6वा आहे पूर्णतम अवतार. असा पूर्णतम अवतार यशोदेच्या घरी खेळतोय, याचं दिग्दर्शन श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात. सागर जीवन ते रूप संपूर्ण यशोदा केळवी, ते रूप संपूर्ण यशोदा केळवी, ते रूप संपूर्ण यशोदा केळवी.
संपूर्ण यशोदा खेळवी कृष्णा ते आळवी वेळोवेळा. म्हणजे ते संपूर्ण रूप कोण खेळवतं? यशोदा खेळवी कृष्णा ते आळवी वेळोवेळा. ते संपूर्ण असलेलं रूप यशोदा खेळवते, त्याला आळवते. असा असणारा भगवान श्रीकृष्ण त्या यशोदेच्या घरी जन्माला आला, सगळ्या दुष्टांचा संहार केला, धर्माची संस्थापना केली आणि अनेक प्रकारच्या खोडी केल्यानंतर पुन्हा आपल्या मूळ अभंगावर येऊ. आपण जिथपर्यंत आलो होतो तिथे येऊ. बघा, पुन्हा भगवान श्रीकृष्णाने सगळ्या खोड्या केल्यानंतर गायी घेऊन रानामध्ये पाठवलं. गायी चाराया रानात गेला. माझा गोपाळ घोंगडीवाला. गायी चारण्यासाठी देव रानामध्ये गेले. रानामध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळून झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सगळे खेळ झाल्यानंतर थकले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर सगळ्या आपण बघा, सगळ्या जर भाकरी एकत्र केल्या, सगळ्या भाज्या एकत्र केल्या, त्याला आपण काय म्हणतो? काला. जो काला भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये केला, तोच काला सकल संतांच्या आशीर्वादानं, दत्तात्रयांच्या कृपेनं, जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सगळ्या माता पित्यांच्या आशीर्वादानं, तोच काला सकल संतांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या लासलगाव नगरीमध्ये इरिगेशन कॉलनीमध्ये होतोय. त्या काल्याचं वर्णन गोड असं श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे. त्या काल्याचं वर्णन केलं. बिभरत वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानम मरसुम कवलम तत्फलाम गिलिषु मिशती भूभुजे यज्ञ स्वर्गी लोके मिशती भूभुजे यज्ञ भुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याच काल्याचं वर्णन शुकाचार्य भागवतामध्ये गोड स्वरूपामध्ये करतात. तोच काला सकल संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झाला. या ठिकाणी अभंगाच्या धावत्या वेगामध्ये अर्थ बघण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल तुमच्या सगळ्या माता पित्यांचे आशीर्वाद, जे काही चांगलं असेल ते नक्कीच घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत द्या. या ठिकाणी असंच म्हटलो, जे काही चांगलं असेल ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. मी नवी चप्पल घेल होती, एखाद्यानं माझी चप्पलच घेऊन गेला. म्हणजे जे काही चांगलं असेल ते, म्हणजे जे काही सांगण्याच्या ओघामधून जे काही चांगलं निघलं असेल ते नक्कीच घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जे काही चुकलं असेल ते माझं मला परत द्या. ते पुन्हा गुरुवर्यांपाशी बसून पुन्हा सुधरवण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी झालेली सेवा भगवान गोपालकृष्णाच्या चरणी, स्वामी दत्तात्रयांच्या चरणी, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी, अनाथांचे माता पिता परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी बाबांच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी कालेला पूर्ण विराम देतो. विठोबार कुमाई, 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 आळवी वेळोवेळा सागर जीवन सतरावीची खून मेघतो वर्षण ओळलासे. ते रूप संपूर्ण यशोदा खेळवी कृष्णा ते आळवी वेळोवेळा. निवृत्तीचे धन गोकुळी श्रीकृष्ण, निवृत्तीचे धन गोकुळी श्रीकृष्ण, गहिनी सहिष्णू प्रेमे डोले. ते रूप संपूर्ण यशोदा खेळवी
कृष्णा ते आळवे वेळोवेळा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज